नमस्कार भावी शिक्षकांनो, आज आपण इंग्रजी या विषयाचे महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तुम्ही नक्की सॉल्व करायचं या प्रश्नांना आणि सांगायचं की किती उत्तर तुमचे बरोबर आलेले आहेत. तर चला तर मग सुरुवात करूया. जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पाहूया पहिला प्रश्न. चूज अब्स्ट्रॅक्ट नाउन फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्ज. आता आपल्याला सांगितलं आहे अब्स्ट्रॅक्ट नाउन. अब्स्ट्रॅक्ट नाउन ओळखायचं आहे म्हणजे भाववाचक नाम. काय? भाववाचक नाम. काय असेल भाववाचक नाम? 4 पर्याय दिलेले आहेत बघा. विजडम, दीप, शुगर आणि एअर. काय असेल योग्य उत्तर? भाववाचक नाम आपण कशाला म्हणतो? ज्याला आपण पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, पण त्याची जाणीव होते, ते म्हणजे भाववाचक नाम. तर काय असेल यापैकी? विजडमचा अर्थ आहे शहाणपण, शुगरचा आहे साखर, दीपचा चोर आणि एअरचा हवा. तर काय असेल याचं योग्य उत्तर? विचार करून उत्तर द्यायचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 म्हणजेच विजडम, शहाणपणा, हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट प्ल्युअर फॉर्म ऑफ द वर्ड बॉक्स. बॉक्सचा प्ल्युअर फॉर्म ओळखायचा आहे. प्ल्युअर म्हणजे अनेक वचन ओळखायचं आहे. बॉक्स, बॉक्सेस, बॉक्सेस किंवा बॉक्सेस. काय असेल याचं योग्य उत्तर? काय असेल याचं योग्य उत्तर? तर पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे बॉक्सेस. चला पाहूया पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट. 4 पर्याय दिले आहेत, त्यापैकी करेक्ट सेंटेन्स कोणता आहे ते ओळखायचे. पहिला दिलेला आहे इट इज मी हू हॅज रिटन धिस लेटर. दुसरा दिला आहे इट इज आय हू हॅज रिटन धिस लेटर. तिसरा दिला आहे इट इज मी हू हॅव रिटन धिस लेटर. आणि चौथा दिला इट इज आय हू हॅव रिटन धिस लेटर. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. ही इज क्वालिफाईड डॅश डॅश दॅट पोस्ट फॉर टू ऑफ किंवा नॉट नेसेसरी. काय असेल याचं योग्य उत्तर? तर फॉरचा अर्थ होतो च्यासाठी, टूचा अर्थ होतो कडे, ऑफचा अर्थ होतो च्या आणि नॉट नेसेसरीचा अर्थ होतो गरज नाही आहे. तर यापैकी योग्य पर्याय कोणता आहे तुमचा? ही क्वालिफाईड फॉर दॅट पोस्ट म्हणजे फॉर च्यासाठी हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. मदर हेल्ड द बेबी. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग. करेक्ट अल्टरनेटिव्ह ओळखायचं आहे आपल्याला. आर्म्स फोल्डेड. आर्म्स फोल्डेड म्हणजे काय? हात दुमडलेले आहेत. विथिन आर्म्स रीच, हात पोहोचण्याच्या आत आहेत. इन हर आर्म्स म्हणजे तिच्या हातामध्ये किंवा ऑन आर्म्स हातावर. काय असेल याचं योग्य उत्तर? योग्य पर्याय निवडायचे. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय होतो. योग्य पर्याय काय असेल तो तुम्हाला निवडायचा आहे. तर इन हर आर्म्स हे याचं योग्य उत्तर असेल. चला पाहूया पुढचा प्रश्न. तिच्या हातामध्ये आहे ना. 6वा प्रश्न आहे. द फादर वॉज व्हेरी अँग्री डॅश डॅश हिज सन. चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. विथ, ॲट, अगेन्स्ट किंवा फ्रॉम. विथ म्हणजे काय होणार आहे? सोबत. ॲट म्हणजे तेथे. अगेन्स्ट विरुद्ध. फ्रॉम पासून. तर काय असेल याचं योग्य उत्तर? द फादर वॉज व्हेरी अँग्री विथ हिज सन. यस या नो? विथ हिज सन हे याचं योग्य उत्तर आहे. चूज द करेक्ट टेन्स फॉर्म ऑफ द वर्ब इन ब्रॅकेट फॉर completing द सेंटेन्स. when we dash dash lunch we will go for a walk. had, shall have, had had किंवा have had. काय असेल याचं योग्य उत्तर? पर्याय क्रमांक 7चं योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे शॉल हॅव. वेन वी शॉल हॅव लंच वी विल गो फॉर अ वॉक. असं हे वर्ड्स होणार आहे सेंटेन्स. हाऊ कॅन आय ब्रिंग अ चाइल्ड इन टू धिस वर्ड मेक इट असर्टिव्ह. असर्टिव्ह सेंटेन्स आपल्याला बनवायचं आहे. आय कॅनॉट ब्रिंग अ चाइल्ड इन टू सच अ वर्ड. आय कॅनॉट ब्राउट अ चाइल्ड इन टू अ वर्ड. कॅन आय ब्रिंग अ चाइल्ड इन टू सच अ वर्ड ऑर नन ऑफ दीज. काय असेल याचं योग्य उत्तर? तर पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे.
चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फ्रॉम द फॉलोइंग. आर यू वॉचिंग अ मूवी? पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला सांगायचं आहे. आर अ मूवी वॉच्ड बाय मी? इज अ मूवी बेइंग वॉच्ड बाय यू? हॅज अ मूवी बेइंग वॉच्ड बाय यू? अँड वॉज अ मूवी बेइंग वॉच्ड बाय यू? काय असेल याचं योग्य उत्तर? तर पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. हू टीचेस यू इंग्लिश? विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट करस्पॉन्डिंग पॅसिव्ह स्ट्रक्चर ऑफ द अबोव सेंटेन्स? होम इज इंग्लिश टॉच्ड टू यू? बाय whom आर यू टॉच इंग्लिश? इन इंग्लिश टॉट टू यू बाय whom? बाय whom डू यू टीच इंग्लिश? काय असेल याचं योग्य उत्तर? तर पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. लीड इज द हेविएस्ट ऑफ ऑल मेटल्स. चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ द अबोव सेंटेन्स. कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे तुलना कशाशी होते ते तुम्हाला सांगायचं आहे. कंपॅरेटिव्ह डिग्री बनवायचं आहे. लीड इज हेवी दॅन ऑल अदर मेटल्स. लीड इज हेवी ॲज एनी अदर मेटल्स. लीड इज हेवियर दॅन ऑल अदर मेटल्स. लीड इज नॉट हेवियर ऑफ ऑल अदर मेटल्स. काय असेल याचं योग्य पर्याय? तर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच लीड इज हेवियर दॅन ऑल अदर मेटल्स म्हणजे लीडची तुलना कुणाशी? जे अदर मेटल्स आहेत त्यांच्याशी झालेले आहे. त्याप्रमाणे आपल्याला उत्तर द्यायचे. ही विल नॉट कम डॅश डॅश ही इज लेट इफ अँड सो नन ऑफ दीज. काय असेल याचं योग्य उत्तर? ही विल नॉट कम डॅश डॅश ही इज लेट. काय असेल याचं योग्य उत्तर? तर ही विल नॉट कम इफ ही इज लेट. तिला जर उशीर झाला तर ती येणार, त्याला जर उशीर झाला तर तो येणार नाही. ही म्हणजे तो होतो. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट वर्जन ऑफ नॉन सूनर दॅन. ॲज सून ॲज द डे ऑफ सनलाईट इज ओव्हर द डे ऑफ मूनलाईट बिगिन्स. 4 पर्याय दिलेले आहेत. तुम्हाला योग्य उत्तर लिहायचं आहे नो सूनर दॅनचा यूज करून. काय असेल याचं योग्य उत्तर? नो सूनर दॅनचं करेक्ट व्हर्जन आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे नो सूनर इज द डे ऑफ सनलाईट ओव्हर द डे ऑफ मूनलाईट बिगिन. हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. पिक आउट द करेक्ट क्वेश्चन टॅग ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. ॲनिमल ऑल्सो नीड स्पेस. काय म्हणलं आहे? क्वेश्चन टॅग ओळखायचं आपल्याला. डोंट दे, अरंट दे, कॅन्ट दे, वॉज दे. काय असेल? ॲनिमलबद्दल विचारल्यानंतर तुम्ही काय यूज करणार आहे तुम्हाला ओळखायचं आहे. तर योग्य उत्तर आहे डोंट दे. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. चूज द करेक्ट आर्टिकल्स फ्रॉम द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक. हिज सिस्टर इज डॅश डॅश MA इन हिस्ट्री. अ, अँड, द किंवा नो आर्टिकल. तर काय? हिज सिस्टर इज ॲन MA इन हिस्ट्री हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द करेक्ट सिनोनिम्स ऑफ इंडिव्हिज्युअलिस्ट. काय असणार आहे? इंडिव्हिज्युअलिस्टचा सिनोनिम्स काय असणार आहे? आधी आपण इंडिव्हिज्युअलिस्ट म्हणजे काय ते ओळखूया. काय असेल? इंडिव्हिज्युअलिस्ट म्हणजे व्यक्तिवादी. तर पहिला दिला आहे शोविंग फ्रेंडलीनेस म्हणजे मैत्री दाखवणे. कन्फॉर्मिस्ट म्हणजे अनुरूप. इलिट म्हणजे अभिजन. आणि सपोर्ट ऑफ द कम्प्लीट लिबर्टी ऑफ बिलीफ ऑफ इंडिव्हिज्युअल्स म्हणजे काय होणार? व्यक्तीच्या विश्वासाचा पूर्ण स्वातंत्र्याने समर्थन करणे. हे चौथ्याचा अर्थ होतो. तर काय असेल याचं योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. सपोर्ट ऑफ द कम्प्लीट लिबर्टी ऑफ बिलीफ ऑफ इंडिव्हिज्युअल्स हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द अप्रोप्राइट अँटोनिम फॉर द वर्ड ग्लोमी. तर आपल्याला आधी माहीत असायला हवं की ग्लोमीचा अर्थ काय होतो. तर ग्लोमीचा अर्थ होतो खिन्न. तर आयडियलचा होतो निष्क्रिय. वाईसचा होतो ज्ञानी. फेमस म्हणजे प्रसिद्ध.
आणि लिथर्जिक म्हणजे सुस्त. तर काय असेल याचं योग्य उत्तर? पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे, निष्क्रिय, आयडियल. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज अ पर्सन हू हॅज नो मनी टू पे ऑफ हिज डेबिट्स. पॅप्युअर, बेगर, इन्सॉल्वंट किंवा डेब्टर. काय होणार आहे याचं? डेबिटर होणार आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? पर्याय क्रमांक तर पर्याय क्रमांक 3 इनसॉल्वंट हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. शी हॅड नेवर नोन व्हेन शी हॅड बीन सो गॅल्ड. काय असेल याचं योग्य उत्तर? ओनोमॅटोपिया, इन्व्हर्जन, हायपरबोल किंवा सिमिली. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. यावर दरवर्षी एक प्रश्न विचारला जातो, सिमिलीवर तरी असतोच, त्यामुळे त्याचा अभ्यास करायचा आहे. पुढचा प्रश्न. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स शोज द करेक्ट यूज ऑफ द आयडियम बर्न वन्स फिंगर्स. काय असणार आहे याचं योग्य उत्तर? याचा करेक्ट यूज कुठंच केलेला आहे, बर्न्स वन्स फिंगर्स, ते तुम्हाला सांगायचं आहे. I touch the lamp and burn my fingers. Accidentally touches an open wire and burns his fingers. If you burn your fingers, dip them into a water. Without any experience, I started a business and burnt my fingers. काय असेल योग्य उत्तर? कुठे यूज केलेला आहे ते विचारायचं. या वाक्यप्रचाराचा कुठे यूज केला आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे, कारण की एखाद्या वाक्यामध्ये याचा यूज केलेला आहे. वाक्यप्रचाराचा आपण काय करतो, वाक्यामध्ये उपयोग करतो, त्याप्रमाणे 4 पर्याय हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. इफ द स्ट्रीट वुड हॅव बीन क्लिअरली मार्क्ड इट वुड नॉट हॅव टेकन अस सो लॉंग टू फाइंड हिज हाऊस. काय असेल याचं योग्य उत्तर? तुम्हाला निवडायचं याचं योग्य उत्तर काय असेल? चुकीचा पर्याय कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर. इफ देअर नो मिस्टेक द आन्सर इज नो एरर. यू आर वायझर दॅन ओल्ड, नो एरर. काय असेल याचं योग्य उत्तर? तर वायझर इथे जो पर्याय क्रमांक 2 आहे त्यामध्ये चूक आहे. इथे हा चुकीचा पर्याय तेथे निवडलेला आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. रॅबिट इज फेमस फॉर इट्स मीट, फर, डंग किंवा स्क्रीम. काय असेल? रॅबिट कशासाठी फेमस आहे, प्रसिद्ध आहे, ते तुम्हाला ओळखायचं आहे. तर फर हे याचं योग्य उत्तर आहे. दॅट्स अ करेक्ट आन्सर. चला पाहूया पुढचा प्रश्न. इफ वी स्टार्टेड नाउ वी वुड बी इन टाइम. द सबजंक्टिव्ह इन द सेंटेन्स एक्सप्रेस. काय यूज केलेला आहे? इम्प्रोबॅबिलिटी, प्रिफरन्स, इंटेन्शन किंवा सपोजिशन. काय असेल याचं योग्य उत्तर? 24चं योग्य उत्तर काय? तर पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. फिल इन द ब्लँक. द डॅश डॅश ॲक्शन कल्चरायझेशन आर रिफ्लेक्टेड इन अ ग्लोबलायझेशन ऑफ इंडिया. सुपर, स्युडो, अल्ट्रा या इंटर. फाइंड द करेक्ट ऑप्शन. तर इंटर इज अ करेक्ट ऑप्शन. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढील प्रश्न हे पॅरेग्राफवर आधारित आहे, तर ते आपण स्किप करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ मिळण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन आमच्या ऑनलाईन क्लासला जॉईन करू शकता किंवा ग्रुपला जॉईन करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.